कालचा विषय आपला जेवणात येणाऱ्या केसाचा होता. तर व्हिडिओवरती कमेंट आल्या की चपात्या फुगल्या नाही, काल काल फुगली ना आज नाही फुगल्या. तर हे बघा, चपाती आणि भाकरी करण्यात नाही का माझा कोणीही हात पकडू शकत नाही. मी सगळ्या प्रकारच्या चपात्या बनवू शकते, पण ते गडबड असते कधी कधी, त्याच्यामुळं गोळा वगैरे बनवावा लागत नाही, पटापट बनवाव्या लागतात चपात्या. चपाती फुगवायची की नाही हे सर्वस्वी आपल्या हातावर आहे, पीठ मळण्यावर आहे, लाटण्यावरती आहे, एवढं सगळं आहे माहिती आहे का त्याच्यामध्ये. असो, मी आज तुम्हाला माझ्या एका कस्टमरची गोष्ट सांगणार आहे. आपण कुठेही मेस लावली ना, मेसचा डब्बा घेत असलो ना, तर आपल्याला वाटतं की बाबा तिथली चपाती मऊ असावी नाही का. तर माझी एक कस्टमर आहे, ती म्हणते की ताई तुमच्या चपात्या जरा जास्तच मऊ आहेत आणि मला कडक कडक चपाती करून द्या. म्हणजे जगात 2 प्रकारची माणसं असतात, एक मऊ चपाती खाणारी, एक चपाती कडक करून खाणारी. म्हणत होती की माझ्यासाठी 2 चपात्या मीडियम फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरती थोड्याशा शेकत शेकत कडक करत जावा. तर मी तिला सांगितलं तुझे दात लई स्ट्रॉंग आहेत बाबा. तर म्हटलं त्यापेक्षा एक काम कर, डब्बा घेऊन गेलीस की चपाती बाहेर काढून ठेवत जा, आपोआप चपाती कडक होईल म्हटलं. तिला झाकून ठेवायचीच नाही, तुला पाहिजे तशी चपाती तयार आहे. तशी हसते आणि म्हणते काय ताई थट्टा करताय, खरंच तुमची चपाती सॉफ्ट असते एकदम आणि मला कडक चपाती आवडतात. मला तशी चहासोबत चपाती खायला आवडते, कडक एकदम लो फ्लेमवरती शेकलेली. तर तिला ठीक आहे मी म्हटलं, पण अजून एक गोष्ट सांगितली की मेसमध्ये नाही का लोक मऊ चपाती खायला तरसतात आणि तुला कडक पाहिजे चपाती, हे पायी वेगळंच मी ऐकते. काय ऐकावं ते नवलच. आणि असे सगळे नमुने माझ्याच पदरात कसे काय पडले काय माहिती. बाई काय हे आकरीत कस्टमरला नमुना म्हणते, काय वाटतं का नाही. अशा कमेंट करायची गरज नाही. आमचे सगळे टिफिनवाले एकदम फ्रेंडली आहेत आणि ते जसं मला सांगतात ना की मला हे आवडत नाही ताई, मला ते आवडत नाही, तसं मी पण त्यांना त्या विषयावर काहीतरी बोलू शकते. असो, तुम्ही बघितलं असेल तर आत्तापर्यंतच्या सगळ्या चपात्या एकदम काठोकाठ फुगलेल्या आहेत. असो, सकाळी एकच टिफिन होता आणि जरा लेट उठले त्याच्यामुळे शूट केला नाही, तो असाच बनवून दिला. आणि नंतर हे दुपारचे टिफिन होते, छान सगळं घरातलं कामं आटपली आणि टिफिन बनवायला घेतले. तर आज मी बनवली होती वांग्याची भाजी, वरण भात आणि मस्त काठोकाठ फुगलेल्या चपात्या. तर वांग्याची भाजी एकदम भारी झालेली, शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून. आणि एक जण आहे तो वांग्याची भाजी खात नाही, त्याला बटाट्याची भाजी बनवली होती. तर सगळ्यांचे टिफिन जसे जसे आले तसे तसे भरून दिले. इन्स्टावरती बघत असाल तर कढईची आणि कुकरची लिंक पाहिजे असेल तर लिंक कमेंट करा. आणि यूट्यूबवर बघत असाल तर प्रोडक्ट टॅग केलेला आहे माझ्या फोटोच्या वरती, फोटो येईल तिथं क्लिक करून ऑर्डर करा. चला तर इन्स्टा फेसबुकवाले फॉलो करा, यूट्यूबवाले सबस्क्राईब करा आणि पटकन वांग्याची भाजी आणि चपाती खायला या.